Yesterday, government assured in the House that government will bring new police for the street dogs and animals after 2 hours discussion. But fact is that such policy already existing and it looks like no one informed CM and minister and even officers are not aware of it. It looks like government administration is gone to dogs. Vijay Sardesai. असेंब्ली सुरवात जावचे पयलीं तुमकां हांवें एक सांगिल्लें की आमचो गोंयचो सरकार कसो सुशेगाद जाला आनी आमचें एडमिनिस्ट्रेशन कशें राम भरोसे चलता तें हांव तुमकां आज असेंब्लीन सांगतलो म्हणून एक पॉयंट ऑफ ऑर्डर मूव करून हांवें सरकाराचे नदरेन हाडला की आयच्यो ज्यो हेडलायनी आहा नवीन टायम्स स्टेट वील गेट अ स्ट्रे डॉग पॉलिसी इन 3 months. Dogged by questions, CM vows to leash stray menace in 3 months. Times of India. The Goan, CM assures stray dog control policy within 3 months. Herald, in 2 months, state policy to tackle stray dog population. भटक्या कुत्र्याच्या समस्येबाबत लवकरच नवीन धोरण आणणार. गोवन वार्ता आमच्या कोंकणी रस्त्यात सुण्याची समस्या विशीं नवीन धोरणां तयार करतले नवीन धोरण तयार करतले चीफ मिनिस्टर. आता हे सगळे पेपरांनी आज फ्रंट पेज हाडला मुख्यमंत्र्याचे अनाउन्समेंट की 2-3 म्हयन्यान आपूण एक नवी पॉलिसी हाडटलो आनी ताजेर हो इशू जो स्ट्रे डॉग इशू जो आहा ताका मेनसूच म्हणना कित्याक ताका इट्स अ कॉम्प्रिहेन्सीव पॉलिसी स्टरिलायझेशन फिडींग हे सगळें आपूण जाग्यार हाडटलो. आतां एक हायकोर्टान पेटिशन आशिल्लें हेमंत कुमार भासीन वर्सेस द स्टेट ऑफ गोवा म्हणून 23 सप्टेंबर 2022 हाजी ऑर्डर जाल्ली आहा. 23 सप्टेंबर 2022 हायकोर्ट कितें म्हणटा की सरकारान बेगींतल्या बेगीन एक पॉलिसी करची तातूंत स्ट्रे डॉग्स डोमेस्टीक डॉग्स फिडींग प्रोसिजर्स सगळे स्टरिलायझेशन प्रोग्राम NGOचो रोल सरकार तांकां आदार कशें करतले हें सगळें तांणी एक कॉम्प्रिहेन्सीव पॉलिसी करची म्हणून ह्या हायकोर्टाच्या ऑर्डराचे खातीर सरकारान एक पॉलिसी केली आनी ती नोटिफाय केली 6 जुलय 2023 हे आमचें गॅझेट आनी पॉलिसीचें नांव आसा Policy for Street and Pet Dog Caregiving in the form of guidelines. So ही सगळी कॉम्प्रिहेन्सीव पॉलिसी 1 वर्साचे पयलीं सरकारान नोटिफाय केल्ली आहा. आतां हें काल कोणाकूच खबर नाशिल्लें. जेन्ना हांवें बाब निलकंठ हळदणकाराक क्वेश्चन विचारलो ताणें सांगलें हें आमकां येना हें लोकल सेल्फ गव्हर्मेंट बॉडीज म्हळ्यार म्युनिसिपालिटी आनी पंचायतीचें काम म्हणून हें आमचें काम न्ही म्हणून मुख्यमंत्र्यान सांगलें पॉलिसी करता म्हणून आपूण जी पॉलिसी ऑलरेडी आसा सो मुख्यमंत्र्याक कोणें ब्रीफ केलो ना. आतां इशू कसो आहा की गेले 6 जुलय 2023 आनी आज 18 जुलय 2024 दोनूय टायमार तोच चीफ सेक्रेटरी आहा तोच मुखेलमंत्री आहा तोच एनिमल हजबंड्री मिनिस्टर आसा. चेंज जाला तो डायरेक्टर मे बी चेंज जाला सेक्रेटरी आसत पूण एक सरकार कसो चलता म्हळ्यार हो सरकार चलता राम भरोसे ओगीच चलता. हांवें ते एक एग्जाम्पल दिल्लें पळय बजेट स्पिचाक की भुरगो जेन्ना शिकना सारको तेन्ना भुरग्याक आवय भिवयता की तुका इंग्लिशां मारतली ना मागीर भुरगो भिवन मातसो शिकूंक लागता. तशी असेंब्ली आयली म्हणून हे मातशे संघाक पांगरुतात की आमी कितें तरी केलां म्हणून आतां करतात आमी रेडी जातात पूण ते पसून ते सारकें करनात आनी इतले कॅज्युअल एप्रोच आहा इवन ऑफ द एडमिनिस्ट्रेशन की एडमिनिस्ट्रेशन डज नॉट एडवायज द चीफ मिनिस्टर एंड चीफ मिनिस्टर डज नथींग अबाउट इट. ह्या हाका सस्पेंड करप ना तूं सांग म्हाका गोंयचे जनतेक एंटायर 4th इस्टेट म्हळ्यार मिडियाक कानान घाले कोणाक मिडियाक खंयच्यान स्वप्न पडपाची की बाबा ही पॉलिसी आसा आनी पॉलिसी आसतना नवी पॉलिसीची गरज कित्याक काय म्हणून हावजान 2 वरां हें डिस्कशन जालें कशें कळपाचें हाजो सारांश इतलोच काडूं येता
की द गोवा एडमिनिस्ट्रेशन हॅज गॉन टू द डॉग्स. दिस वॉज द इश्यू ऑफ डॉग्स अँड द गोवा एडमिनिस्ट्रेशन हॅज गॉन टू द डॉग्स. दिस इज द ओनली कन्क्लुजन वन कॅन टेक. आनी कितें ताजो सारांश काडूं येता आनी निश्कर्श कितें काडूं येता. एक आमी जे राम भक्त आहा ताणें म्हणपाचें आमचें सरकार राम भरोसे चलता. चलता ते भशेन चलता. खंय गेल्यार गेलो कितें पॉलिसी आसा की आसल्यार पॉलिसीज आर एन आय वॉश. ह्यो पॉलिसीज कांय इम्प्लिमेंट करपा खातीर करनात, ओगीच करतात कोर्टाक फटोवपा खातीर केले आसतली. जेन्ना पॉलिसी आसा आनी मंत्र्याक ती खबर ना आनी ताज्या ऑफिसरांक खबर ना, हाजो अर्थ कितें? हाजेर इम्प्लिकेशन्स कितें आहा? 2 वरां आमी कित्याक उलयले हाजेर? कित्याक टुरिजमाक हे एफेक्ट जावंक शकता, स्थानीक पॉप्युलेशनाक एफेक्ट जावंक शकता. चाबून रेबीज आतां भायल्यान एंट्री मारिल्ली आहा. 5 जाण अरावंड द बॉर्डर, म्हळ्यार महाराष्ट्रांतल्यान आयल्या त्या 5 जाणांक रेबीज मेळ्ळा. रेबीज जाल्लो मनीस मरता तेजे हाल जाता आमी पळयल्ले आहा हाजे पयलीं. सो ही परिस्थिती. आनी एक सायडीन आमी डिक्लेअर करता आमी रेबीज फ्री म्हणून. एक सायडीन आमी डिक्लेअर करता की आमी रेव्हेन्यू सरप्लस बजेट आहा म्हणून आमचे कडेन, म्हळ्यार पयशे आमचे कडेन खूब आहा. इतले आसून आमकां एनजीओक ते पयशे दिवपाक ना. ओ एक कॉम्प्रिहेन्सीव स्टेबिलायझेशन प्रोग्राम हाडपाक आमचे कडच्यान जायना.